माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातले उत्तम जानकर, मोहिते पाटील एकत्र आलेले आहेत. कशा अडचणींना सामोरं जावं लागणार आहे? आपल्यासोबत खासदार रणजित निंबाळकर आहेत. मला सांगा, ज्या पद्धतीनं मोहिते आणि जानकर एकत्र आले, स्टेजवर एकत्र दिसले, अजून त्यांच्याकडनं पूर्णपणे तसं सांगण्यात आलं नसलं तरी दोघंही स्टेजवर एकत्र दिसले आणि शरद पवारांनी या दोघांना एकत्रित केले असं सांगितलं जात होतं. त्यांच्या एकत्रीकरणाचा आपल्यावर कितपत परिणाम होईल? हे मुळात काय झालं की ज्या पद्धतीचं हे एकत्रीकरण झालेलं आहे आणि या निवडणुकीच्या आधी जवळपास वर्षभरापासून हे प्लॅनिंग चाललं होतं. लोकांना आत्ताच त्या तालुक्यामध्ये मार्केट कमिटीच्या निवडणुका गेल्या, त्याचबरोबर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका गेल्या आणि कुणाला आमदार आणि कुणाला खासदार व्हायचं असेल असं गुप्त पद्धतीचं षडयंत्र हे गेले 6 महिने शिजत होतं आणि भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागायचं. हे दोघांनी तिकीट मागितलं आणि दोघांनाही खऱ्या अर्थाने एक होऊन आधीपासून ते शरद पवार साहेबांशी बोलत होते. अशा प्रकारचा खुलासा त्यांनी केला. या खुलाशानंतर जनतेमध्ये उमटलेली प्रतिक्रिया अशी आहे की जनतेने डोकी फोडायची. वर्षानुवर्ष मोहिते पाटलांनी धनगर समाजावर अन्याय केला. त्या ठिकाणी अनेक लोकांना मारहाण झालेली, अनेक लोकांचे हातपाय तुटलेले आहेत आणि धनगर समाजाच्या गोरगरीब शेळी मेंढी राखणाऱ्या धनगर समाजाला जवळपास शेकडो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वेळोवेळी मारहाण झाली. गेली 50 वर्ष धनगर समाजाला गुलामगिरीसारखं वागणूक मिळालेली आहे. हा धनगर समाज जो माळशिरसचा आहे याला हे वागणं पसंत पडलेलं नाही. उत्तमराव जानकर साहेबांनी एखाद्या चित्रपटामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही कसं भाजपला टोपी टाकली, भाजपला आम्ही कसं फसवलं आणि आम्ही दोघं एकच होतो, आम्ही केरळला भेटलो, हे सगळा चित्रपट त्यांनी सांगितला आणि या चित्रपटामुळं भाजपच्या विरुद्ध कसं षडयंत्र रचलं गेलं. उत्तमराव जानकर हे काल परवापर्यंत सांगत होते की रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीमागं उभं राहणार. खासदार निंबाळकरांनी देशात सर्वाधिक कामं केलेत आणि जसं 16 गावाचा पाणी आणण्याचा माळशिरस तालुक्याचा समावेश करण्याचा विषय असो किंवा 22 गावाला पाणी देण्याचा विषय असो किंवा नीरा देवघरचा विषय असो किंवा रेल्वेचा विषय असो, उत्तमराव जानकर हे त्याचे साक्षीदारच आहेत. आणि असं असताना त्यांच्या बरोबरच्या काही लोकांनी आणि ह्यांनी एकत्र येऊन मोहिते पाटलांच्या बरोबर जे संधान साधलं ते अनैसर्गिक संधान साधलं. निश्चितपणे त्याचे पडसाद प्रचंड नाराजीचे उमटलेले आहेत आणि मला असं वाटतं की माढा तालुका तर सोडाच, पण माळशिरस तालुक्यामधनं सुद्धा माझं मताधिक्य मागच्यापेक्षा वाढेल. कारण लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. आज शेकडो लोक रडलीत की मोहिते पाटलांच्याकडची लोकंसुद्धा आणि उत्तमराव जानकर साहेबांची सुद्धा शेकडो लोक रडलीत. रडून मला त्यांनी फोन केला की आमचा विश्वासघात झाला, आम्ही आमचे घरातले पैसे खर्च करून उत्तमराव जानकरांच्या इलेक्शन लढवल्या, कोण पैशाला बुडालं, कोण सुमित्रा पतसंस्थेत कोणाचे लोक पैसे बुडवलेत, कोणाच्या आत्महत्या झाल्यात. एवढं सगळं असूनसुद्धा केवळ ते एका विधानसभेच्या शब्दासाठी जो की त्यांना मोहिते पाटीलनी दिला नाही. कारण मोहिते पाटील हे कधीही शिवरत्नची सत्ता हे गरुड बंगल्याकडे देणार नाहीत याची खात्री संपूर्ण जानकरांना आहे. आणि जानकरांना खात्री असताना सुद्धा जानकर त्याच्यामध्ये कसे ह्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकले याचं कुतूहल ह्या सर्वसामान्य माणसाला आहे की आम्हाला शेकडो लोकांना फसवणूक करून यांनी परस्पर कशी युती केली आणि जानकरांच्या बद्दलाची असणारी सहानुभूती ही समाप्त झाली असून लोकांच्यामध्ये तीव्र पद्धतीची नाराजी आज त्या माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांच्या गटात तीव्र नाराजी आहे. कारण एकमेकांच्या अनेक वेळा डोकंफोड झालेली, तलवारीने वार झालेले आहेत. शेकडो लोकांच्यावर आजही केसेस चालल्या आहेत आणि कुटुंब बर्बाद झालेली आहेत. 1,16,000चं लीड जे गेल्यावेळी मिळालं होतं ते आम्ही दोघं एकत्र आलं म्हणून मिळालं म्हणून सांगितलं, तर काय वास्तव काय? 1,16,000चं लीड जे मिळालं त्यातलं 16,000चं मताचं हे माढा विधानसभेत आहे. 1,00,000 मताचं माळशिरस तालुक्यात जे लीड मिळालं त्यात भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी काम करत होती. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक किंबहुना माळशिरस नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची आहे. आजसुद्धा माळशिरस नगरपालिका भारतीय जनता पार्टीची आहे
आणि आज जवळपैकी 17पैकी 16 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षसहित आहेत. आज भारतीय जनता पार्टीचं 80,000 मतदान, कुणीही काही केलं तरी 80,000 मतदान भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी हलत नाही. माळशिरस तालुक्यातली भारतीय जनता पार्टी हे सर्वात मजबूत झाल्यामुळंच मोहिते पाटलांना जानकरांची आवश्यकता पडलेली आहे. अन्यथा त्या ठिकाणी मोहिते पाटलांना त्या ठिकाणचा एवढा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. अशा रीतीने ते षडयंत्र शिजलेलं आहे. काही झालं तरी माळशिरस तालुक्यातनं मला खात्री आहे की मागील लोकसभेमध्ये झालेलं लीड हे किमान त्या ठिकाणी बरकरार राहून काही लीडमध्ये वाढ होईल. कारण नेते एकत्र आले तर जनता एकत्र येत नाही. कारण जनतेच्या मनामध्ये भांडणं तडणं, कोर्ट केसेस, खून, मारामाऱ्या ही जनता, सर्वसामान्य माणसं जरी नेते स्वतःच्या स्वार्थासाठी विसरत असतील तर जनता विसरू शकत नाही. अजून एक धक्कादायक बातमी गौप्यस्फोट उत्तम जानकरांनी केला की धैर्यशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल होईल, 2 दिवसात त्यांना अटक केली जाईल. तेच कळत नाहीत की उत्तमराव जानकर साहेब खरंच त्यांना सहकार्य करतात का त्यांची बदनामी करतात. असं तर मला काय कुठं दिसलेलं नाही आहे अजूनपर्यंत. पण जर काय असेल तर ते तपास यंत्रणांना काय माहिती असेल किंवा उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटलांना माहिती असेल. म्हणजे थोडक्यात असं काय प्रकार भाजपकडनं होत नाही. मला काय भाजप तर असल्या गोष्टीत काय भानगडीत करत नाही. फलटणमधनं रामराजे निंबाळकरांची अजून भूमिका स्पष्ट होत नाही. त्यांचे बंधू रघुनाथ राजे जे आहेत ते उघडपणे विरोध करतायत. तर ह्यांचा फटका कितपत बसू शकेल? मागील निवडणुकीत सुद्धा ते माझ्या विरोधातच होते, तरीसुद्धा मी फलटण तालुक्यामधनं मताधिक्य घेतलं. आज फलटण तालुक्यामधला विकास झालेला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी रघुनाथ राजे जे पिट्टूबाबा म्हणून जे माझ्या विरोधात सातत्याने बोलतात, हे गेले अनेक वर्ष माझ्या विरोधात ते नेहमी बोलतात. आणि त्यांचं बोलण्याने तालुक्यात तर काही फरक पडणार नाही, पण मताधिक्य हे निश्चितपणे फलटण तालुका हे 1 लाखाच्या पार देण्याच्या मनस्थितीत तालुका आहे. मला सांगा, गुलाल कोणाचा असेल शेवटचा? गुलाल कालही भारतीय जनता पार्टीचा असेल, आजही आहे आणि उद्याही भारतीय जनता पार्टीचंच असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर आणि माढा इथं माळशिरस इथं सभा घेणार आहे. 30 तारखेची काहीतरी तारीख ठरली जाते. आपली काय माहिती आहे? 30 तारखेला मोदीजींच्या सभेचं टेंटेटिव्ह माहिती माझ्याकडे उपलब्ध आजच झालेली आहे की ते मोदीजी या ठिकाणी सभा घेणार आहेत. आणि निश्चितपणे मागच्या 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी लाखोची सभा झाली होती. आणि जे आश्वासनं मोदीजींच्या सभेत देवेंद्रजींनी दिली होती, मोदीजींनी दिली होती, देशाच्या विकासाची, राज्याच्या विकासाची आणि माढा मतदारसंघाच्या विकास, ती सर्व पूर्ण झालेली आहेत. कुठं माळशिरसमध्ये सभा होईल? माळशिरसमध्ये सभा होईल. हे होते खासदार रणजित निंबाळकर. नरेंद्र मोदी 30 तारखेला माळशिरस येथे विराट सभा घेणार आहेत माढा लोकसभेसाठी. आणि जानकर आणि मोहिते एकत्र येऊन कुठलाही फरक पडलेला नाही. माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यापासून उत्तमराव जानकर येण्यापूर्वीपासून 60 ते 70 हजाराची मतं ही भाजपची आहेत. आणि त्याच्यात मोठ्या संख्येनं वाढवून आजही ती आपल्यासोबत असल्यामुळं माळशिरसमधून सुद्धा गेल्यावेळीप्रमाणेच आपल्याला लीड मिळेल. आणि माढा असेल किंवा इतर तालुके असतील, फलटण, मान, खटाव असेल, या सर्वच ठिकाणं गेल्यावेळीप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात लीड घेऊन निवडून येऊ. गुलाल शेवटी भाजपचाच असेल अशी त्यांची भूमिका आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा, माढा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.